नमस्कार मित्रांनो, चला तर आपण 12वी कॉमर्स अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत। प्रश्नपत्रिका आपली 20 मार्काची ऑब्जेक्टिव्ह, आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळून जातील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर आपण सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। अशा प्रकारे हा प्रश्न येणार आहे। त्याच्यातला पहिला आहे बघा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती। स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे बघा, पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत, त्यापैकी आपला पर्याय आहे बघा, त्यापैकी पर्याय अ, ब, ड हा पर्याय आहे। उपभोग फलन, गुंतवणूक फलन, रोजगार पातळी हा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे। त्यानंतर दुसरा आहे, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थलांच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते। बाजारपेठी बघा, पहिला आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार। त्यामुळे पर्याय आहे बघा 3, फक्त बाजारपेठेचे वर्गीकरण स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार या हा प्रश्न येणार आहे। याचं उत्तर अ असणार आहे। त्यानंतर बघा, तिसरा आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पन्नाचे मापन करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे। तर उत्तर आहे बघा फक्त ब, स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसार वजा करणे हा त्याचं उत्तर आहे। त्यानंतर चौथा आहे पहा, 12वी निर्देशकाला लागू असणारे विधाने, त्याचे आहे बघा अ, ब आणि ड हे उत्तर असणार आहे। प्रत्येक वस्तूला सारखेच महत्त्व दिले जाते, विविध वस्तूला योग्य भारास दिला जातो। त्यानंतर आहे बघा ड, 12वी निर्देशक मोजण्यासाठी लाल स्पेअर आणि 500 पद्धती वापरली जाते। त्यानंतर चुकीची जोडी हा एक त्यामधला हे आहे, हा सुद्धा येऊ शकतो, चुकीची जोडी ओळखा। चुकीची जोडी बघा, ॲडम्स थीम अर्थशास्त्राचे जनक हे बरोबर आहे। ब हा चुकीची जोडी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची राशी पद्धत हा चुकीचा आहे, त्यामुळे हा चुकीचा असू शकतो। त्याच्यानंतर ब, सहसंबंध पूर्ण करा। पहिल्या प्रश्नामधलंच आहे बघा, सरळ रेषेतील मागणी वक्र, लिनियर मागणी वक्र। उत्तर असणार आहे अरेखीय मागणी। त्याच्यानंतर दुसरा आहे, रूप उपयोगिता, फर्निचर, डॉक्टर, सेवा उपयोगिता, त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे बघा 3, एक ग्राहक वैयक्तिक मागणी, अनेक ग्राहक बाजार मागणी। अनेक ग्राहक म्हणजे बाजार मागणी हा त्याचं उत्तर असू शकते। पंजाबाचा गहू, नैसर्गिक मक्तेदारी, भारतीय रेल, सरकारी मक्तेदारी। भारतीय रेल हा सरकारी मक्तेदारी आहे, कारण की सरकारच्या नेतृत्वाखाली येते। त्यानंतर 5वा आहे, सार्वजनिक वित्तीय व्यवहार, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, खाजगी वित्तीय व्यवहार, अर्थव्यवस्थेवर नगण परिणाम। त्याचं उत्तर आहे अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम। त्यानंतर क आहे बघा, पारिभाषिक शब्द लिहा असं येणार आहे। एका वर्षाच्या कालावधीत नियत मूल्य आणि आयात मूल्य यातील फरक म्हणजे पारिभाषिक शब्द लिहायचा आहे। व्यापार तोल हा त्याचा पारिभाषिक शब्द आहे। एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदलाचा परिणाम अनंत लवचिक मागणी हे त्याचं उत्तर आहे। कच्च्या मालावर केला जाणारा खर्च, सरासरी खर्च। चौथा, समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने केलेले वित्तीय व्यवहार, सार्वजनिक वित्तीय व्यवहार। कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावा लागणारा रक्कम, म्हणजे कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर त्यानंतर संबंधित व्यक्तीला हा दंड भरावा लागतो। त्यानंतर बघा, विसंगीत शब्द ओळखा। विसंगीत शब्द बघा, विक्री खर्च हा पेटंट हा त्याचा विसंगीत शब्द आहे। त्यानंतर
दुसरा आहे बघा स्पर्धानुसार बाजाराचे प्रकार. अल्पकालीन बाजार, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार हा बाजाराचे प्रकार आहेत. त्यानंतर फक्त विसंगीत शब्द म्हणजे हे अल्पकालीन बाजार हा अलग आहे, त्याचं उत्तर ते असू शकते. त्यानंतर आहे बघा तिसरं संपत्ती कर. संपत्ती कर म्हणजे फक्त वस्तू व सेवा, हे त्याचं उत्तर आहे. संख्यात्मक पत नियंत्रण साधने, परकीय विनिमय दर. तर अशा प्रकारे आपल्याला 20ला 20 मार्क अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये पडू शकतात. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.